क्वालिफायरच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय गौर कामत संघ। सलामीची जोडी आपण पाहतोय चंद्रकांत 11 सलामीची जोडी आपण पाहतोय गायचरणवाडी संघाची अशोक आणि मिथुन। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल हर्ष पोकळा। सलामीची जोडी अशोक आणि आकाश स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय। स्ट्रायकेला अशोक पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त। थंडी सुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे सगळेजण गारठले असतील। पहिला चेंडू चांगला आलाय तिथे कमबॅक करतोय गोलंदाज हर्ष पोकळा। स्ट्रायकेला पुन्हा एकदा यावेळेस फलंदाजाला मात्र काय करावं ते समजत नाही। ते लाऊड अपील जबरदस्त कमबॅक गोलंदाजाचा। इथे हा डॉट बॉल। हर्षने पहिले 2 चेंडू P1च्या षटकात टाकले, दोन्ही डॉट आलेत। आता स्ट्रायकेला पुन्हा एकदा अशोक पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने फटका जबरदस्त आहे, परंतु तिथे आपण पाहू शकाल चेंडू चाललाय तिकडे गोळीच्या वेगाने सीमारेषा पार। त्यांच्या पाठीमागे आहे म्हणजे चेंडू डॉट आहे, चौकार नाहीये। हा नियम आहे कशेळी विभागामध्ये, जरा लक्ष असू द्या बॅटिंग करणारी टीम। डॉट बॉल आलाय सलग 3 डॉट, नशिबाची साथ पाहायला मिळते। आपण पाहू शकाल टपालवाडी संघाला प्रेक्षक जे बघत असतील ते म्हणत असतील काय झालं काही कळलं नाही। पुन्हा एकदा हरच्या पुढील चेंडू यावेळेस जबरदस्त कमबॅक, काय कमबॅक केतोय हर्ष पोकळा। 4 चेंडू निर्धाव फेकलेत, या स्पर्धेचं पहिलं मिडल षटक हाताळेल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 4 चेंडू फेकलेत, 4ही चेंडू डॉट फेकले। अजून गायचरणवाडी संघाचं खातं ओपन झालं नाही। यावेळेस आपण पाहू शकाल तिथे स्वतः गोलंदाज आलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिथे घडतोय काय फलंदाज बाद। पाच चेंडू फेकलेत, काय गोलंदाजी केले हर्ष पोकळेने। आणि अजून चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाला खाते ओपन झाले नाही। या स्पर्धेचं पहिले निर्धाव षटक हाताळेल का हर्ष पोकळा। आणि इथे जबरदस्त गोलंदाजी, या स्पर्धेचं पहिलं मिडल षटक निर्धाव षटक टाकण्याचं काम केलंय हर्ष पोकळा या गोलंदाजानं, कौतुक करावं तेवढं कमी।
अजून ओव्हर विकेटने फलंदाज आकाशसाठी यावेळेस आपण पाहू शकाल चांगला फटका आहे लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण फक्त मिळेल अवघी सिंगल धाव जबरदस्त कमबॅक जबरदस्त आणि या एका धाबेने चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतंय आता स्ट्राइक एंडला वन डाऊनचा फलंदाज नरेश यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल तिथे प्रॉपर टायमिंग चेंडू फरार आउट ऑफ पार्क 6 धावा यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय इट इज अ वाईड या अतिरिक्त धाबेने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 8 धाबा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल और विकेटने यावेळेस जबरदस्त स्ट्रोक परंतु बराच काळ हवेत तिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक जरूर आला होता परंतु तिथे आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आणि या चेंडूवर तब्बल मिळतील 2 धाबा आणि या 2 धाबेने टीम चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय डबल अंकामध्ये 10 धावा कमबॅक करावं लागेल समोर टपालवाडी संघ आहे त्याच्या विरोधात खेळताना चांगल्या धाब्या कराव्या लागतील स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय नरेश यावेळेस फटका बसला की काय क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित एसटी रक्षक करत नाही चुकी फलंदाज बाद
नवीन फलंदाज इंटर होतोय आपण पाहतोय संतोष. आता पूर्ण जबाबदारी या संतोष वरती असेल. संघ थोडा अडचणीत सापडलाय. 10 धावा बनल्या. 3 षटकाची मॅच आहे. दुसरं षटक चालू आहे. स्ट्रायकिंगला नवीन बॅटर नवीन फलंदाज संतोष आपण पाहतोय. संतोष साठी हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त जबरदस्त कमबॅक टपालवाडी संघाचा. डॉट बॉल कमबॅक केलं जातं या नाईटच्या स्पर्धेमध्ये. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन. अक्षरशः रायगड ठाणे तालुक्यातील सर्वात 1 नंबरची नाईटची स्पर्धा कोणती असेल तर ही स्पर्धा आहे. आदिवासी संघामध्ये जबरदस्त स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज और द विकेटने. यावेळेस जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद. अजून एक धक्का. झालाय जयेश, परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश असेल. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाची टोटल फक्त अवघ्या 10 धावा 5.00 च्या सरासरीने. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. स्वतः संघनायक हरीचा पहिला चेंडू. यावेळेस फटका आपण पाहू शकाल. बराच काळ आवेग तिथे. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू. या षटकाराने तब्बल 16 धावा आणि आता फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला डाव संपुष्टात येण्यासाठी पुन्हा एकदा राऊंड द विकेटने हरी दोरे आपण पाहतोय. राऊंड द विकेटने स्ट्रायकिंगला आकाश साठी. यावेळेस आता मात्र पंच वळतात. खराब चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेने टोटल आपण पाहतोय तब्बल 17 धावा. कमबॅक करावा लागेल. हरीकडे अनुभव भरपूर आहे. पुढील चेंडू आकाश साठी. यावेळेस फटका फसलाय की काय असं चित्र, परंतु तिथे प्रॉपर टायमिंग. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. हा येतोय मॅक्सिमम हिट. पंचांचा डिसिजन आलाय. चौकार आहे. चेक केला जाईल. लक्ष असू द्या.
ज्यावेळेस बॉल पडलाय त्यावेळेस क्षेत्ररक्षकाची मांडी आड आले, त्याच्यामुळे जो आउटफील्ड पंचांचा इशारा आहे तोच अंतिम असेल. चार धावा आहेत आणि या चार धाबेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती हरी दोरे स्वतः संघाचा कर्णधार. शेवटच्या षटकामध्ये पुढील चेंडू, यावेळेस फटका फसलाय तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद, अजून एक हादरा. इंटर होतोय देवा फलंदाज. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 21 धावा बनल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पुढील चेंडू हरीचा स्ट्राइक एंडला देवासाठी. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय, बराच काळ हवे तिथे जबरदस्त फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग, गुड कॉल. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची या थंडीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळते. आणि या 3 धाबेने टीम चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाची टोटल धावफलकावरती 24 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंडला जयेश आहे, 24 बनल्या. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघासाठी. हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट. हरीचा पुढील चेंडू जयेश साठी. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, रक्षण कमालीचा, फलंदाज बाद. न्यू बॅटर इंटर होतोय. अनंता 24 बनल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना चंद्रकांत 11 गायचरणवाडी संघाची टोटल धावफलकावरती 24 बनल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा हरी दोरे स्ट्राइक एंडला. नवीन फलंदाज आहे. या चेंडूवर कशा प्रकारे खेळला जाईल ते पाहावं लागेल. शेवटचा चेंडू आहे, 24 बनल्यात. स्ट्राइक एंडला अनंत हा फलंदाज आहे, नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. चला स्पीडअप ठेवा, भरपूर थंडी वाजते, आपण लक्ष द्या. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना चंद्रकांत 11 गायचरण संघाची टोटल फक्त अवघ्या 24 धावा. येणारे 18 चेंडू आणि टीम टपालवाडी संघाला जिंकण्यासाठी 25 ची आवश्यकता.
चला सलामीची जोडी इंटर करायची आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ टपालवाडी. येणारे 18 चेंडू 25 ची आवश्यकता आहे. त्या कशा प्रकारे बनल्या जातील. येणारे 18 चेंडू असतील जिंकण्यासाठी तब्बल 25 ची आवश्यकता आहे. चला सलामीची जोडी इंटर करायची आहे. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. टीम टपालवाडी संघ 18 चेंडू 25 ची आवश्यकता आहे. पहिल्या डावामध्ये 24 बनवल्यात चंद्रकांत 11 गाय चरणवाडी संघाने. यावेळेस 25 ची आवश्यकता आहे. सलामीची जोडी इंटर झाले आपण पाहू शकाल. सलामीची जोडी इंटर झाले. अजय आणि सौरव. 18 चेंडू 25 ची आवश्यकता आहे. जय गावदेव क्रिकेट संघ नाथखुळा जांभूळवाडी आयोजित भव्य नाईटची क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील हा तिसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे. त्यानंतर क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायरच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय गौर कामत संघ. जो संघ यातून जिंकेल चालू सामन्यातील तो मात्र क्वालिफायरच्या मॅच मध्ये गौर कामत संघामध्ये खेळेल. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल. पंच सांगतात खराब चेंडू आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त दाबेने गोलंदाज जयेश सुरुवात करतोय. एक्स्ट्राच्या दाबाने इथे टपालवाडी संघाचे खाते उघडते. स्ट्रायकेला अजय आहे आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला सौरव आहे. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. मिळतील 4 रन्स. डीजे या चौकाराने टपालवाडी संघाची टोटल तब्बल 5 धावा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 20 धावांची आवश्यकता. येणारे 17 चेंडू 20 ची आवश्यकता. स्ट्रायकेला अजय. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. पुढील चेंडू यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. आता इथे कमबॅक करतोय गोलंदाज जयेश. हा डॉट बॉल. असंच कमबॅक करावं लागेल. चांगली मॅच होईल यात शंका नाही. पुन्हा एकदा जयेशचा पुढील चेंडू अजय साठी. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय. बराच काळ तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण. बिग विकेट डाऊन. पहिला आदरा टपालवाडी संघाला. अजय बॅक टू डग आउट. आदरा बसतोय. 5 धाबे वरती. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार हरी. कमबॅक केलं इथे जयेशने. पुढील चेंडू हरीसाठी. यावेळेस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय तिथे. यावेळेस फटका फसला होता परंतु नशिबाची साथ हरीला. आणि तिथे आपण पाहू शकाल नशिबाची साथ मिळते. फक्त मिळेल अवघी 2 धावा. आणि या 2 धाबेने टोटल धावसंख्या धावफलकावरती आता 7. जबरदस्त नशीब आहे सध्या हरी या फलंदाजाला. झेल भरपूर काळ हवेत होता. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश.
यावेळेस पुन्हा एकदा फटका बसला इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण फलंदाज बाद दुसरा आदरा टपालवाडी संघाला. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज विवेक शेवटचा चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन ते जबरदस्त स्ट्रोक शॉट बाय लेगच्या गॅप मधून चेंडू फरार. मिळतील 4 धावा. टपालवाडी संघाची टोटल धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय मध्ये स्ट्रायकेला फलंदाज सौरव आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज विवेकला आपण पाहतोय. 11 बनल्यात अजून येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता. पहिला चेंडू. यावेळेस फटका जबरदस्त स्ट्रोक चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने फरार. 6 धावा. षटकार ठोकला आणि तब्बल षटकाराने टपालवाडी संघाची टोटल धावफलकावरती तब्बल 17 धावा. 17 म्हटला तर खतरा कोणत्या संघावर असेल तो येणारा चेंडू सांगून देईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अशोक. स्ट्रायकिंगला फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज टीम टपालवाडी संघाचा. स्ट्राइक एंड वरती सौरव. 17 बनल्यात आपण पाहू शकाल. 8 ची गरज आहे. या वेळेस आपण पाहू शकाल तिथे एक्स्ट्राची धाव घेतली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल, गुड रनिंग. एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगलने टीम टपालवाडी संघाची टोटल धावफलकावरती आता तब्बल 18 धावा. 10 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. आता स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक आहे. एक तारणार खेळाडू स्ट्राइक एंड वरती विवेकला आपण पाहतोय. पुढील चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईनने फटका खेचलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा बनले. दुसरीसाठी प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त रनिंग. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने सॉरी फलंदाज बाद झालाय दुसरे धावेसाठी आणि 1 धाव बनले. विवेक बाद झालाय दुसरे धावेसाठी आणि धाव येते 1 म्हणजे टोटल आता धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 19 धावा. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 6 धावा. 9 चेंडू 6 धावा. धावाच्या स्वरूपात विवेक बाद झालाय. नवीन फलंदाज इंटर झालाय. हर्ष पोकळा एक तारणार खेळाडू इंटर झालाय. मिडल ऑर्डर मध्ये पूर्ण जबाबदारी असा या फलंदाजावरती असेल. परंतु सामना जवळ आलाय टपालवाडी संघाच्या बाजूने. फक्त जिंकण्यासाठी 9 चेंडू 6 ची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंडला हर्ष पोकळा आपण पाहतोय. एक घातक खेळाडू आहे. डावखुरा शैलीचा फलंदाज. 9 चेंडू 6 ची आवश्यकता. पुढील चेंडू हर्षसाठी.
यावेळेस हलक्या हाताने टॅप केला तिथे जेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथे साधा सोपा जेल होता परंतु तो जेल मात्र जमिनीला दान होतोय. आणि या चेंडूवर आपण पाहतोय फक्त सिंगल धाव कंप्लीट झाले आणि या सिंगलने टपालवाडी संघाची टोटल धाव फलकावरती 20 धावा. आता येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अशोक. पुढील चेंडू. यावेळेस गती परिवर्तन आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आहे. कमबॅक केलंय आता गोलंदाज अशोकने. आता 7 चेंडू 5 ची आवश्यकता. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा बनले दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टपालवाडी संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि टपालवाडी संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज. बावीस बनल्यास 7 चेंडू 3 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज एक तारणार खेळाडू टपालवाडी संघाचा हर्ष पोकळाला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आलाय. 3 धावांची गरज आहे. या 3 धावा डिपेंड्स करेल की फलंदाज या 3 धावा काढून आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून देईल. येणारा काळ आणि वेळ सांगून देईल. 7 चेंडू 3 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज आहे हर्ष पोकळा. ओर द विकेटने गोलंदाज येतोय. स्ट्रायकेला हर्ष पोकळा आहे. 3 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. कशा प्रकारे सामना रंगेल तो मात्र आपण काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ वर्चस्व गाठेल. सहा चेंडू 3 ची आवश्यकता. पहिला चेंडू हर्ष पोकळासाठी. यावेळेस जबरदस्त कमबॅक आपण पाहू शकाल. पूर्णपणे सामना अजून दोन्ही संघाच्या बाजूने आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. स्ट्रायकेला हर्ष पोकळा. यावेळेस हलक्या हाताने खेळला तिथे खराब क्षेत्ररक्षण. विजय फटका. फलंदाज हर्ष पोकळाच्या बॅट मधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा.